दरम्यान ठाकरे कुटुंबियांना आता खासगी सुरक्षा मिळणार आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी खासगी उद्योग समूहाचे सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत। उद्धव ठाकरेंना झेड सुरक्षा तर आदित्य ठाकरेंना Y+ सुरक्षा आहे। ठाकरेंच्या ताफ्यात आता एकूण 8 सुरक्षा रक्षक तैनात असतील। तर ज्यांच्या पक्ष बदलाची चर्चा होती त्या राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। राजन साळवींनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि मतदारसंघातल्या काही गोष्टी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आता योग्य तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया राजन साळवींनी ठाकरेंच्या भेटीनंतर दिली आहे। या भेटीवेळी संजय राऊत, मिलिंद नार्वेकर सुद्धा उपस्थित होते। राजन साळवी ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज आहेत आणि ते पक्ष बदलणार होते अशी चर्चा होती। आता राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेच योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। गेले 2 दिवस माझ्या मतदारसंघातल्या राजापूर तालुक्यातल्या कार्यकारिणीशी, राजापूर तालुक्यातल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली, त्यांच्या भावना समजून घेतल्या। त्यानंतर लांजा तालुक्यातल्या कार्यकारिणीच्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या। माझ्या मतदारसंघामध्ये असलेला दाभोळ जिल्हा परिषद गट तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि आज या ठिकाणी मी शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली। मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या, ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोचवलेल्या आहेत। उद्धव साहेबांनी त्या आमच्या असलेल्या सर्व मतदारसंघातल्या पराभवाला काढून असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि त्या बाबतीमध्ये नक्कीच उद्धव साहेबांकडे भावना ऐकून घेतल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेतील अशा तऱ्हेच्या माझ्या अपेक्षा। तुम्ही नाराज आहात असं म्हटलं गेलं, खरंच ती नाराजी दूर झाली का आजच्या भेटीनंतर? मी काय म्हटलं की 2006 साली झालेला पराभव पोटनिवडणुकीचा आणि 2024 सालचा झालेला आत्ताचा पराभव, या पराभवामध्ये खूप फरक आहे।